नमस्कार. विठ्ठल बोलेमध्ये स्वागत. मी विठ्ठल पाटील. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आज वासून आहेत आणि शेतकऱ्यांना कोणी वाली आहे का नाही अशी पदोपदी जाणीव व्हावी इतपत शेतकऱ्यांचं हाल होत आहे. विजेचा प्रश्न असेल, वन्य प्राण्यांचा प्रश्न असेल, पाटबंधाऱ्याचे फुटणारे कॅनल असतील, फुटणारी धरणं असतील किंवा बाजारभाव असेल, अशा अनेक अंगांनी आज शेतकऱ्यांना ग्रासलेला आहे आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आजच्या घडीला तरी कोणी पुढे येत आहे असं चित्र नाही. आज आणि बोलण्याचा जो मूळ उद्देश म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगराळ भागात ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या सोडवणं अत्यंत गरजेचं आहे. शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनय कोरे यांचा स्वतःचा पक्ष आहे. जनस्वराज्य शक्ती पक्षाची स्थापना करून त्यांनी एक आपलं वेगळं अस्तित्व जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात सिद्ध केलेलं आहे. पण हे अस्तित्व सिद्ध होत असताना आज मात्र जनस्वराज्याची फरफट होते काय असं चित्र आहे. कारण नगर परिषदेला राज्यात सर्वाधिक सदस्य निवडून आले म्हणून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा विशेषतः मुख्यमंत्र्यांचा जाऊन सत्कार करा. महानगरपालिकांमध्ये जास्तीत जास्त ठिकाणी सत्ता आली म्हणून मुख्यमंत्र्यांचा सत्कार करा. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला सर्वाधिक जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त सदस्य निवडून आणले. काही जिल्ह्यांमध्ये भाजपाचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होणार आहेत म्हणून जाऊन मुख्यमंत्र्यांचा सत्कार करा. हे आता विनय कोरेंनी थांबवलं पाहिजे अशी थेट मागणी होऊ लागलेली आहे. अर्थात ही मागणी विरोधक करतायत असंच नव्हे तर त्यांच्याशी कट्टर असणारा तळातला किंवा गाळातला कार्यकर्ता सुद्धा असं बोलू लागला आहे. हे महत्वाचं आहे. कारण विनय कोरेंच्या जनस्वराज्याची भाजपाच्या पाठीमागे फरफट होऊ नये असं स्पष्ट मत या कार्यकर्त्याचं आहे. विनय कोरे यांनी सरकारमध्ये जरूर राहावं, सरकारचा सहयोगी पक्ष मित्र पक्ष म्हणून जरूर राहावं, पण ते करत असताना आपल्या मतदारसंघासाठी आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी काही विशेष प्रकल्प विशेष योजना आणाव्यात. याचबरोबर MIDC आणावी जेणेकरून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील ह्या तरुण वर्गाची अपेक्षा आहे. उठसूट मुख्यमंत्र्यांचा सत्कार करणं हे विनय कोरेंच्या स्वभावानुसार आणि त्यांच्या पक्षाचा जो दरार आहे त्यानुसार त्यांना शोभत नाही असंच कार्यकर्ते सांगत आहेत. अर्थात हे थेट विनय कोरेंना सांगण्याचं धाडस कोणीच करणार नाही. पण ही जेव्हा चर्चा असते ही चर्चा पत्रकारांच्या माध्यमातून पुढे यावी असं सुद्धा एक सर्वसामान्यांचं मत असतं. असे त्यांचे विचार असतात की आम्ही बोललो तर ते त्यांना आवडेल ना आवडेल पण आमचा आवाज तिथं पोहोचेल का नाही हे सांगता येत नाही. पण समाजातील काही ठराविक घटकांनी ही आमची मतं मांडावी ही त्यांची अपेक्षा जरूर असते आणि रास्त असते. विनय कोरे यांच्या जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम हे नेहमी मुंबईतच असतात. त्यांनी मुख्यमंत्र्यांबरोबरची दोस्ती टिकवावी, त्यांचे आदर सत्कार करावेत. पण विनय कोरे यांनी मात्र मतदारसंघासाठी सतत झगडत राहावं, मुख्यमंत्र्यांशी भांडावं, विविध योजना आणाव्यात असं स्पष्ट मत आहे. अर्थात मुख्यमंत्री कोल्हापूरसाठी निगेटिव्ह आहेत का तर अजिबात नाही. तसं म्हणूच शकत नाही कोणी. तसं आम्ही तरी म्हणणार नाही. कारण मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरसाठी 2014 पासून 2024 पर्यंत अनेक महत्वाचे प्रकल्प दिलेले आहेत. तसं भरभरून दिलेलं आहे. पहिली एक आठवण सांगता येईल की 2014च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा प्रचाराला आले होते त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यास आम्ही कोल्हापूरचा टोल माफ करू. कोल्हापूरचा टोल म्हणजे कोल्हापूरच्या शहरांमध्ये जे IRB कंपनीने रस्ते विकसित केले होते आणि त्या रस्त्यांवर टोल आकारला जाणार होता, टोल नाके उभारले होते. हे टोल नाके कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेनं जाळून टाकले होते आणि याची दखल त्यावेळेच्या सरकारला म्हणजे काँग्रेस आघाडीच्या सरकारला घ्यावी लागलीच होती. पण प्रचारात मात्र भारतीय जनता पार्टीने हा मुद्दा महत्वाचा केला होता आणि आम्ही टोल माफ करून सांगितलं होतं आणि टोल माफ केला. दुसरा मुद्दा कोल्हापूर शहराला काळामाडी धरणातून थेट पाईपलाईन योजनेनं पाणी पुरवठ्याचा होता. या योजनेला जरी काँग्रेस सरकारनं मंजुरी दिली असली तरी खऱ्या अर्थानं निधी यायला सुरुवात झाली ती 2015, 16, 17 पासून. त्यावेळी पालकमंत्री होते चंद्रकांत पाटील आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी रेटून तेव्हापासून निधी यायला सुरुवात झाली आणि आज थेट पाईपलाईनचा प्रश्न सुटलेला आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा होता तो फक्त कोल्हापूरसाठीच नव्हता तर कोल्हापूरसह 5 जिल्ह्यांसाठी होता खंडपीठाचा. मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापूरला व्हावं जेणेकरून सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील पक्षकारांना वकिलांना त्याचा फायदा होणार होता. यासाठी सुद्धा 40 वर्षाहून अधिक लढा सुरू होता, आंदोलन सुरू होतं. जसं थेट पाईपलाईनसाठी आंदोलन सुरू होतं, जसं टोल हटवण्यासाठी जाळपोळीचं आंदोलन झालं तसंच हे सुद्धा आंदोलन सुरू होतं. अखेर त्याला यश आलं. जरी 90% वाटा तत्कालीन सरन्यायाधीश गवई यांचा असला तरी भूषण गवई यांच्या या वाट्याला हातभार लावणं सुद्धा गरजेचं होतं. ते खरं काम होतं महाराष्ट्र सरकारचं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या शब्दाला सहमती देऊन खंडपीठ किंवा सर्किट बेंच अस्तित्वात येण्यासाठी एका महिन्याभरात ज्या गतीनं इमारत त्यातील फर्निचर सर्व सुविधा उपलब्ध करायच्या होत्या
त्या केल्या. म्हणजेच हे सुद्धा काम देवेंद्र फडणवीस यांच्याच काळात झालेलं आहे. म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरला भरभरून दिलेला आहे. पण कोल्हापूरच्या डोंगराळ भागासाठी सुद्धा आज देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहेत. पर्यटन असेल, वीज असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील. आज सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बिबटे, वाघ आणून सोडले जात आहेत. पण त्यामुळं शेती आणि शेती व्यवसाय याबरोबर शेतकरी अडचणीत आलेला आहे. शेतकऱ्यांचा जीव आज टांगणीला लागलेला आहे. याबाबत सुद्धा विचार होण्याची गरज आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, विनय कोरे यांच्या मागणीनुसार शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात काही ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होत आहेत, काही ठिकाणी झालेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्याच माध्यमातून हे काम झालेलं हे नाकारता येणार नाही. आणि त्यामुळे आज ठराविक भागातील का होईना शेतकऱ्यांना आज दिवसा वीज मिळत आहे. दिवसा वीज मिळाल्यामुळं रात्रीच्या दुर्घटना टळत आहेत. पण ज्या भागात अद्याप सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले नाहीत तेथे मात्र दिवसा आणि रात्रीची लाईट आहे. रात्रीची जेव्हा शेतीसाठी वीज असते त्यावेळी शेतकऱ्यांचा खरोखर जीव इतका टांगलेला लागलेला असतो की तो शेतात गेलेला शेतकरी घरी परत येईल का ही चिंता इतकी असते की जणू काय सीमेवर लढणारा जवान आणि रात्रीचं शेतीला पाणी देणारा किसान, या जवान किसानातील संघर्ष आज खरोखर शेतकरी अनुभवत आहे. रात्री पाणी द्यायला गेल्यानंतर बिबट्या हल्ला करेल काय, डुक्कर हल्ला करेल काय, आणि कोणता हिंस्र प्राणी येईल काय, ओढून नेईल काय, अशा चिंता आहेत. म्हणून दिवसा वीज पुरवठ्यासाठी जी सौर ऊर्जा प्रकल्प योजना आलेली आहे ती खरोखर चांगली आहे. पण काही ठिकाणी या योजनेला विरोध होत आहे. हा विरोध राजकारणातून करायचा असेल तर अत्यंत चुकीचा आहे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी विरोध करायचा असेल तरी सुद्धा चुकीचा आहे. हा, जर एखाद्या गावाला गायरान क्षेत्र कमी आहे म्हणून त्या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभा करू नये ही मागणी सुद्धा रास्त असू शकते. पण ही रास्त का नाही तर त्यासाठी त्या गावच्या शेतकऱ्यांनी एक मागणी करावी की आसपासच्या गावातील गायरानातून थोडं थोडं गायरान काढून त्या गावाला द्यावं, किंवा जर आमचं गायरान आमची जमीन वापरत असाल तर आम्हाला वीज तरी मोफत द्या. अशा काही तोडग्यातून ही सौर ऊर्जा प्रकल्पांची योजना राबवणं गरजेचं आहे. नाहीतर उचलली जीभ लावली टाळ्याला अशी एक म्हण आहे, तर ही म्हण आता मागे पडते की काही अशी परिस्थिती आहे. कारण उचललं बोट आणि केला फॉरवर्ड अशी एक परिस्थिती आज आलेली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक मेसेज येतात, ते खरे खोटे न पाहता वाचायचे आणि पटले की फॉरवर्ड करायचे. त्याचा अर्थ काय, त्याचे परिणाम काय होतील याचं आजच्या पिढीला भान आहेत का हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणून चांगल्या प्रकल्पांना विरोध करण्याऐवजी ज्या त्रासदायक घटना आहेत त्यांना निश्चित विरोध करावा. शाहूवाडी तालुक्यातील एक जुने जाणकार डाव्या विचारसरणीचे नेते भरत पाटील, जे नागनाथ अण्णा नायकवडीच्या पटडीत तयार झालेले आहेत, ते सुद्धा आज महावितरणच्या दारात जात आहेत आणि रात्रीची वीज बंद करा आणि दिवसा शेतकऱ्यांना वीज द्या म्हणत आहेत. पण भरत पाटील यांनी अशा ठिकाणी जेथे प्रकल्प सुरू होणार आहेत तेथे जर विरोध होत असेल तर तेथील गावकऱ्यांना समजून सांगण्याची गरज आहे. आज शाहूवाडी तालुक्यातीलच सरुडकर गटाचे नेते हंबीरराव पाटील यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य झालेले आहेत. त्यांच्या दारात आज शेतकरी जाऊन बसत आहेत की रात्रीऐवजी आम्हाला दिवसा वीज द्या. पण जेव्हा प्रकल्पाला विरोध करायला हीच मंडळी पुढे होती तेव्हा मात्र आज त्यांना दिवसा वीज मागायला अडचणीचं ठरत आहे असं चित्र आहे. म्हणून कोणती गोष्ट तारतम्यानं घेतली तर ती ठीकठाक होते. सौर ऊर्जा प्रकल्प आज गरजेचे आहेत. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणे गरजेचे आहे. यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प झालेच पाहिजेत. पण ज्या गावात सौर ऊर्जा प्रकल्प होणार आहे आणि त्या एका गावामुळे जर पंचक्रोशीतील 8-10 गावांना दिवसा वीज मिळणार असेल तर त्या 8-10 गावांनी त्या एका गावाचा सुद्धा विचार करावा, तेथील शेतकऱ्यांचा विचार करावा. काही शेतकऱ्यांच्या रस्त्यांसाठी जमिनी जातील म्हणजे सौर ऊर्जा प्रकल्पासाठीच्या रस्त्यासाठी, किंवा सौर ऊर्जा प्रकल्प केल्यामुळे तेथील गायरान कमी होईल. तर त्या गावाला आपण कसा सपोर्ट केला पाहिजे, कसा आधार दिला पाहिजे याची सुद्धा जाणीव नेते मंडळींनी त्या त्या गावातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना करून देण्याची गरज आहे. म्हणून जरी विनय कोरे आज मुख्यमंत्र्यांच्या सत्कारात रमले आहेत अशी आम्ही टीका करतोय, पण विनय कोरे आणि मुख्यमंत्री यांची चांगली कामं आहेत त्याची सुद्धा आपल्याला दखल घ्यावी लागेल. सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे जर शेतीसाठी दिवसा वीज मिळत असेल तर ती खरोखरच चांगली बाब आहे. पण वन्य प्राणी, हिंस्र प्राणी यांचे होणारे हल्ले, यातून मानवांचे जाणारे जीव, यातून शेतकऱ्यांच्या पशूंचं होणारं नुकसान, शेतीचं होणारं नुकसान, याकडे सुद्धा विनय कोरेंसह सर्व डोंगराळ भागातील आमदारांनी सरकारचं लक्ष वेधण्याची गरज आहे. त्यावर उपाय निघण्याची गरज आहे. विनय कोरे यांनी आपल्या मतदारसंघात यासाठी ठोस उपाययोजना आखलेल्या आहेत. त्यांच्या कालावधीत रस्त्यांची कामं झालेली आहेत, धरणांची उर्वरित कामं होत आहेत. दिवंगत माजी आमदार संजय गायकवाड यांच्या काळात धरणांची कामं झाली होती म्हणून आज शाहूवाडी तालुका सुजलाम सुफलाम आहे असं प्रत्येक जण सांगतो. पण त्या धरणांची कार्यक्षमता टिकवणं, त्यांची वेळेत दुरुस्ती होणं, पाण्याचं नियोजन होणं, पाणी वाटपाचं नियोजन होणं आणि शेतकऱ्याला वेळेत पाणी, वेळेत वीज उपलब्ध होणं हे तितकंच महत्वाचं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात किंवा स्वातंत्र्य मिळण्याच्या काळात आम्ही ऐकून होतो की संध्याकाळी 6ला ग्रामीण भागातील प्रत्येक घराचे दरवाजे बंद व्हायचे. कारण काय तर हिंस्र प्राणी येतील,
चोरटे येतील, त्या काळात वीज नव्हती, रॉकेलचा दिवा, कंदील आणि गॅस बत्ती हीच उजेडाची साधनं होती. त्या काळात संध्याकाळी 6 वाजता दरवाजे बंद करून प्रत्येकजण आपल्या घरात स्वतःला कोंडून घेत असे. तीच परिस्थिती आज ग्रामीण भागात आहे. विशेषतः डोंगराळ भागातील मोठ्या गावांपासून वाडी वस्तीवर तीच परिस्थिती आहे. आज 6 वाजता दरवाजे बंद करावे लागत आहेत. कारण काय, तर बिबट्या कधी येईल, डुक्कर कधी घरात घुसेल, कधी कुणाचा प्राण घेईल, कुठल्या पाळीव प्राण्यावर कधी हल्ला करेल हे सांगता येत नाही. अशी कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि यासाठी भरत पाटील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली निघणारे मोर्चे योग्यच आहेत. दुसरे एक नेते शेवाळी तालुक्यात नवीन निर्माण होत आहेत, ते नेते आबासाहेब पाटील यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला हात घातलेला आहे. हे खरोखरच कौतुकास्पद आहे. म्हणून आम्हाला कोणावरही टीका करायची नाही, ना मुख्यमंत्र्यांवर, ना विनायक वर्यांवर, ना सरोडकरांवर. पण शेतकऱ्यांच्या हितासाठी तुम्ही जे कराल त्यासाठी निश्चितच गट तट विसरून लोक तुमच्या पाठीशी राहणार आहेत, तुम्हाला पाठिंबा देणार आहेत. एवढंच आज बोलू. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.